मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी मोठ्या प्रमाणात तरकारी मालाची आवक झाल्याचे दिसून येते. पहा, सध्या साधारण तुरळक पाऊस आहे, परंतु मग 1-1.5 महिन्यापूर्वी झालेल्या पावसामुळे बऱ्यापैकी तरकारी मालाची आवक झाली. आता ठकसे निंगे आहेत, श्रीराम व्हेजिटेबल कंपनी. तर नेमकी काय परिस्थिती किंवा काय ते सांगतात, बोला. फ्लावर बाजार थोडे कमी झाले, पावसामुळे थोडे माल जरा खराब झाले. काय बाजार आहे फ्लावरला? 10 किलो 150 ते 180 रुपयापर्यंत हा. आजची बाजार निघाली. थोडी कमी झाली, 20-22 रुपये चालली होती बाजार. म्हणजे 150 ते 180 रुपये 10 किलोला. 10 किलोची आणि 2-3 दिवसापूर्वी काय बाजार होती? 200 ते 220-30 रुपयापर्यंत. हा, 10 किलोचे बाजार. 10 किलोची बाजार. थोडे बोला. हरिवत झाले, जरा माल पण थोडे खराब व्हायला लागले. हा, बोला बोला. आणि गवारीच्या बाबतीत काय झाले, पाऊस भरपूर झाल्यामुळे गवारीचे कलर काळे झाले, हा, थोडंसं ब्लॅक, त्यामुळे थोडंसं शायनिंग कमी झाली मालांची आणि जाड झाले गवारी. पावसामुळे लोकांना तोडताना आले गवारी, वेळेवर तोडताना, त्यामुळे थोडे जाड झाले. निभार झाले. थोडीशी आणि पुढे पण आवक थोडी वाढल्यामुळे हे नंदुरबार वगैरे त्या साईडच्या गवारी थोडे जास्त प्रमाणात चालू झाले. काय बाजार आहे गावाला आता? आता आजची बाजार आहे 500-550 रुपये. चांगले गाव, भारी गवारी एकदम. 10 किलोला 10 किलोची बाजार. हो, आणि जाड गवारी जे आहेत त्या 300-350, 400-450 पर्यंत खपतात. हा, बाकीचं मक्का वगैरे आवक कमी आहे, 10 ते 15 रुपये बाजार आहेत. म्हणजे 200 ते 200 हा. दरम्यान. हा, आणि बीट बाजार आवक कमी असल्यामुळे 200 ते 250 रुपये बीट खपतायत. बीट हा. बीटची आवक कमी असल्यामुळे चांगले बाजार आहेत आणि ग्राहक पण चांगले आहेत, मागणी पण खूप चांगली झाली. बाकी मग घेवडे वगैरे हे 600-700 रुपये. बाकीचे बाजार खूप चांगले आहेत. हे 3-4 आयटम थोडे पावसामुळे थोडे ते कमी झाले. भुईमुग पिकाची भुईमुग पिकाचे 600 ते 800 रुपये बाजार आहेत. भुईमुग शेंगाचे चांगले बाजार आहेत. कारली आवक कमी आहे खूप यावर्षी. कारली 300-400 रुपये. वाटाणा वाटाणे आवकच नाही बाजारामध्ये आता सध्या, खूप शॉर्टेज आहेत. पण आता मालच नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे काय. मिरच्या आपल्या ज्या तलवार मिरची आहे, तिखट मिरची, ती 500-550-600 रुपयापर्यंत खपतात चांगले माल. आणि दुसरे काकडी काकड्या वगैरे 100-150 रुपये बाजार आहे. काकड्या थोडे दिवस झाल्या पावसामुळे. आणि कोबी कोब्या 100 ते 150 रुपये चांगल्या कोब्या. चांगले कोबी. आणि फरशी आवकच नाही सर, नाही. फरशीची आवक नाही आहे बाजार. 700-800 रुपये बाजार आहे फरशीला आता, पण आवकच नाही. माल कमी खूप तरी येते. आता सध्या काळेवाल वगैरे त्याला 1400 ते 1500 रुपये भाव खपतात. मागणी खूप आहे पण आवक नाही आहे, त्यामुळे मग काय बाजारभावात सुधारणा होईल का नाही? सुधारणा हा होतील ना बाजार उघडल्यानंतर. वातावरण पण थोडंसं आता गडबड झाले पावसामुळे, तरी माल पण दिसतात वगैरे, त्यामुळे थोडंसं ग्राहक थोडंसं हे थंड आहे जरा सध्या. मग एकंदर बाजार थोडे म्हणजे आज उंचावण्याची शक्यता आहे का? हो, 100%. साधारण कधी होऊ शकतात बाजार? 5-6 दिवसानंतर बाजार अजून वाढतो मालाची. याची वाटाणा येतच नाही म्हणतात. वाटाण्याची आवकच नाही. कोबी आवक आहे, पण ती पण मर्यादित स्वरूपात आहे. मर्यादित स्वरूप. ठीक आहे, म्हणजे एकंदर बाजारभाव स्थिर आहे. आणि पावसामुळे वेळेवर तोडणी होत नाही, त्यामुळे मालही खराब होतो. पावसामुळे झिमझिम पावसामुळे काय वगैरे थोडं जाड झालं ना, आणि पाऊस झाल्यामुळे ते गवारी काळ्या पडल्या, कलर डाऊन झाला. झिमझिम पावसामुळे काय फरक पडतो का? रोगराई वाढते? 100% फरक पडतो. गव्हर्नर तर पडतो 100% फरक. त्याला भुरी नावाचा रोग येतो आणि काळ्या पडतात. भुईमुग शेंगाला चांगला बाजार. शेंगाला चांगला 700-800 रुपये चांगले शेंगा खातात. या वर्षी भुईमुग शेंगा कमी आहे, खूप कमी आवक आहे. कशामुळं काय टिकून राहतील, बाजार पडणार नाही शेंगा. कशामुळे कमी असं ना? त्याच्यामुळे आवक लोकांचा कल थोडा जास्त दिवसाचं पीक असल्यामुळं लोक लागवड थोडे कमी प्रमाणात झाले. कारण 4 महिन्याचं पीक आहे, ते परवडत नाही. आणि मागच्या वर्षी काय झालं, गळीत कमी निघाल्यामुळं यावर्षी लागवडी ऑटोमॅटिक कमी झाल्या. शेतकऱ्यांचा कल थोडा भुईमुग शेंगाकडे कमी झाला, त्याच्यामुळे बाजार पण टिकून येतात. म्हणजे एकंदर तुमचा अंदाज आहे का भुईमुग शेंगाचे बाजारभाव तेजीत राहतील, आहे असे स्थिर राहतील, परंतु इतर मालाचे बाजारभाव चढ उतार होईल. सर्वात डाऊन कशाला आहे बाजार? आता सध्या सर्वात डाऊन बाजार म्हणजे कुठले माहिती आहे का तुमचे ह्या, म्हणजे एकदम डाऊन तर कुठलेच बाजार नाही. तशी गवारी थोड्या लेवल झाल्या 400 रुपयापर्यंत. तशी त्याच्या आतमध्ये काही कुठली बाजार एवढी कमी जास्त कमी नाही बाजार कुठल्या याला. म्हणजे एकंदर ठकसे निंगे आहेत, मंचर बाजार समितीचे व्यापारी आहेत तरकारी विभागात. त्यांनी सांगितले का बाजारभाव स्थिर आहे, कोणती जास्त बाजारभाव पडले नाही, परंतु गवारीमध्ये घसरण झाली बाजारभाव, असं त्यांनी सांगितलं. एकंदर पावसाचा जोर असाच राहिला तुरळक तर मोठ्या भाव रोगराई होईल आणि तरकारी मालाला धोका होऊ शकतो. कारण एकदम पाऊस झालेला चालतो, पण थोडा पाऊस झाला त्याच्यामुळे रोगराई वाढेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्याच्यामुळे बाजारभाव क्वालिटीला मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं काही प्रमाणात त्याच्यात नुकसान होऊ शकतं.